पेरू म्हणजे फक्त एक साधं स्वस्त फळ असं वाटतं का? जर हो तर थांबा, कारण एक मोठं आश्चर्य वाट पाहतंय. हे जे हिरवं रत्न आहे ना, ते आरोग्यासाठी शक्तिशाली रहस्य लपून बसलंय. आज आपण याच सामान्य फळामागची असामान्य गुप्तितं उलगडणार आहोत. हो, हे अगदी खरं आहे. या सामान्य दिसणाऱ्या फळाला शरीरासाठी जादूची कांडी असं म्हटलं जातं. आश्चर्य वाटलं ना? पण याच्यामध्ये आरोग्याला फायदा पोचवण्याची एक जबरदस्त क्षमता आहे. चला तर मग जरा आणखी खोलात जाऊया. पेरूमध्ये नक्की अशी कोणती छुपी रहस्य आहेत? या चर्चेत आपण पेरूचे एक एक करून ते सर्व फायदे जाणून घेणार आहोत, जे आरोग्यामध्ये एक मोठी क्रांती घडवू शकतात. तर आपलं पहिलं रहस्य आहे पचनाचं. पेरूचा आपल्या पचनसंस्थेवर खूप खोल आणि सकारात्मक परिणाम होतो. चला पाहूया कसा. पेरूची एक ओळख आहे, पोटासाठीचा नैसर्गिक झाडू. ही एक जबरदस्त उपमा आहे, नाही का? कारण पेरू खरोखरच आपल्या पचनसंस्थेला आतून स्वच्छ करण्याचं काम करतो. आता हे सगळं शक्य होतं फायबरमुळे. फायबर हे एक असं वनस्पती आधारित पोषक तत्व आहे, जे पचनासाठी अत्यंत आवश्यक असतं. आणि गंमत म्हणजे पेरूमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे हे दोन्ही प्रकारचे फायबर भरपूर प्रमाणात असतात. तर पेरू पचनक्रियेत नेमकी मदत करतो कसा? पहिलं म्हणजे यातलं जे हाय फायबर आहे ते संपूर्ण पचन प्रक्रिया सुधारतं. एवढंच नाही तर त्याच्या बियासुद्धा आतड्यांना मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ते पोटातील जळजळ शांत करतं आणि हो, बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांपासून आराम देतं. खरंच किती कमाल आहे हे. चला आता वळूया दुसऱ्या रहस्याकडे, आणि ते आहे वजन नियंत्रणाचं रहस्य. हो, पेरू हे वजन नियंत्रणासाठी एक नैसर्गिक आणि एकदम प्रभावी साधन म्हणून काम करू शकतं. पेरू हा जणू काही एक नैसर्गिक फॅट बर्नर आहे, जो आपल्या डोळ्यांसमोरच असतो, पण आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. हे फळ शरीरातली चयापचय क्रिया आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया या दोन्हींना सक्रियपणे मदत करू शकतं. आता आकडे बघूया. 100 ग्रॅम पेरूमध्ये फक्त 68 कॅलरीज असतात. सफरचंद आणि केळीसारख्या इतर लोकप्रिय फळांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळेच वजन नियंत्रणासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. 3 टप्प्यांमध्ये काम करते. पहिलं, यातल्या फायबरमुळं पोट भरल्यासारखं वाटतं. दुसरं, त्यामुळे उगाच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आणि आपोआपच कॅलरीज कमी जातात. आणि तिसरं, चयापचय क्रिया सुधारल्यामुळं चरबी जास्त प्रभावीपणे जळायला मदत होते. आपलं तिसरं रहस्य तर दुहेरी आहे, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आणि दातांसाठी एकाच वेळी एक वरदानच. पेरू शरीराची संरक्षण प्रणाली आणि तोंडाचं आरोग्य ह्या दोन्हीसाठी फायदेशीर आहे. ही गोष्ट ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. एका पेरूमध्ये संत्र्याच्या तुलनेत तब्बल 4 पट जास्त व्हिटॅमिन सी असू शकतं. हो, बरोबर ऐकलं, 4 पट. यामुळे 2 मोठे फायदे मिळतात. एकतर व्हिटॅमिन सी जास्त असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती एकदम मजबूत होते आणि आजारांपासून संरक्षण मिळतं. आणि दुसरं, पारंपरिकपणे तर पेरूची पानं दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्या कमी करण्यासाठी वापरली जातातच. आणि आता आपण आलो आहोत सर्वात मोठ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या रहस्याकडे. हे एक असं रहस्य आहे जे एका सामान्य चुकीच्या रूपात आपल्यासमोर येतं. पेरू खाताना जवळपास 99% लोक एक मोठी चूक करतात. कोणती असेल ती चूक? जरा विचार करा. कदाचित नकळतपणे ही चूक आपल्याकडूनही होत असेल. ती चूक आहे फळाचा सर्वात शक्तिशाली भाग फेकून देणे. हो, हे खरं आहे. आपण नकळतपणे पेरूचा सगळ्यात पौष्टिक भाग कचऱ्यात टाकतो. हो, ती चूक आहे पेरूची साल काढून टाकणं. पेरूच्या सालीमध्येच फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचं प्रमाण सर्वाधिक असतं. गरामध्ये सुद्धा पोषक तत्व असतात, पण सालीच्या तुलनेत ती खूपच कमी असतात. म्हणून पेरू खाण्याचे 2 सोपे नियम लक्षात ठेवा. नियम पहिला, जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी पेरू नेहमी सालीसोबतच खा. आणि नियम दुसरा, त्याचं सेवन प्रमाणात करा. म्हणजे दिवसातून एक पुरेसा आहे, कारण जास्त खाल्ल्यास पोटात गॅस होऊ शकतो. तर आजचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर एका सामान्य फळात इतकी सारी रहस्य दडलेली असू शकतात, तर विचार करा, निसर्गात अशा आणखी किती गोष्टी असतील ज्याकडे आपण सहज दुर्लक्ष करत असू. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?